नमस्कार. डॉक्टर दांडेकर समितीने 1982च्या परिस्थितीच्या आधारे सिंचनाचा अनुशेष निश्चित केला होता. हा अनुशेष काढताना राज्यातील एकूण पिकाखालील क्षेत्राच्या तुलनेत किती सिंचन क्षमता निर्माण झाली या आधारे राज्याची सरासरी निश्चित केली. सरासरीच्या खाली ज्या जिल्ह्यांची सिंचन क्षमता आहे ते जिल्हे सिंचन अनुशेषातील जिल्हे ठरवले. अशा जिल्ह्यातील पिकाखालील क्षेत्र राज्य सरासरीपर्यंत येण्यास जेवढे अधिक सिंचन निर्माण करावे लागेल तो त्या जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष ठरवण्यात आला. डॉक्टर दांडेकर समितीच्या या अहवालानुसार त्यावेळी राज्याची सिंचनाची सरासरी 22.55% होती आणि सरासरीच्या खाली असलेल्या जिल्ह्यांचा एकूण अनुशेष हा 9,24,000 हेक्टरचा होता. त्यात विदर्भाचा अनुशेष 5,27,000 हेक्टर इतका निश्चित करण्यात आला होता. परिच्छेद निर्देशांक व अनुशेष समितीने जून 1994च्या परिस्थितीवर आधारित अनुशेष निश्चित केला. त्यावेळी राज्याची सिंचनाची सरासरी 35.11% होती आणि राज्यातील एकूण 13,83,000 हेक्टरच्या अनुशेषापैकी विदर्भाचा वाटा 7,84,000 हेक्टरचा होता. निर्देशांक व अनुशेष समितीने 1994 मध्ये निश्चित केलेला राज्यातील इतर जिल्ह्यांचा अनुशेष संपुष्टात आला खरा, पण अमरावती, बुलढाणा, अकोला आणि वाशिम या 4 जिल्ह्यांमध्ये तो शिल्लक होता. जून 2019 पर्यंत केवळ 1,38,000 हेक्टरचा सिंचन अनुशेष दूर होऊ शकला. सध्या विदर्भात केवळ अकोला आणि बुलढाणा हे 2च सिंचन अनुशेषग्रस्त जिल्हे आहेत. जून 2027 पर्यंत या दोन्ही जिल्ह्यांचा अनुशेष भरून निघेल अशी माहिती राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्रातून दिली आहे. परिच्छेद महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अहवालातील महाराष्ट्रात जून 2020 पर्यंत निर्मित सिंचन क्षमतेवर आधारित जलसिंचन अनुशेषाच्या आकडेवारीनुसार विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष सातत्याने वाढतच गेला आहे. विभागनिहाय सिंचन अनुशेषाचा विचार केला तर अमरावती आणि नागपूर विभाग अनुशेषाच्या प्रत्येक मोजमापाच्या वेळी अनुशेषातच होते. अमरावती विभागाचा अनुशेष जून 1982 मध्ये 4,17,000 हेक्टरचा होता. तो जून 1994 मध्ये 7,26,000 हेक्टरचा झाला. जून 2020च्या राज्य सरासरीवर तो 10,61,000 हेक्टरचा झाला आहे. नागपूर विभागाचा अनुशेष जून 1982 मध्ये 1,10,000 हेक्टरचा होता. जून 1994 मध्ये 1,27,000 हेक्टरचा होता. तो आता जून 2020च्या राज्य सरासरी वर 1,00,000 हेक्टरचा झाला आहे. परिच्छेद शेतकरी आत्महत्याने ग्रस्त असलेले अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ हे जिल्हे प्रत्येक मोजमापाच्या वेळी फार मोठ्या सिंचन अनुशेषात होते. सत्यशोधन समितीच्या अहवालानुसार अमरावती जिल्ह्याचा अनुशेष 1,34,000 हेक्टरचा होता. तो अनुशेष 1994च्या स्तरावर 2,09,000 हेक्टरचा झाला. तो आता जून 2020च्या राज्य सरासरीवर 2,86,000 हेक्टरवरचा झाला आहे.